मुख्यतः व्यायामाचे होणारे श्रम घालवण्याकरता मॉलिशचा उपयोग होतो. याचं वर्गीकरण व्यायाम म्हणून करायचं का मॉलिश म्हणून करायचं हा सुद्धा एक गमतीचा प्रश्न आहे. व्यायामामध्ये मॉलिश या गोष्टीला आपल्याकडे पहिल्यापासून खूप महत्त्व आहे. मुख्यतः व्यायामाचे होणारे श्रम घालवण्याकरता मॉलिशचा उपयोग होतो. हे आता ही तशी नवीन वस्तू आहे बाजारात आलेली. त्याच्याने मॉलिश स्वतः दमलेल्या हातपायांकरता कसं करता येतं ते आपल्याला ईश्वरी दाखवेल. व्यायामामध्ये एकूणच स्नायू कडक करणे आणि त्यांच्या कडकपणाचा ॲडव्हान्टेज घेणे हे सारखंच चालू असतं. आता हे बसून करायचं दाखवते त्यातल्या त्यात. आता हे जेव्हा आडवं पडून ते करेल तेव्हा काय होतं बघा, म्हणजे पाठ मस्तपैकी कमरेपासून वर छानपैकी चेपून मिळते याच्यामध्ये. आता याच्यात अजून एक व्यायाम आहे, तो त्यात आतमध्ये गुंफलेला आहे, तो लक्षात येणार नाही. पण अशी मानेचे स्नायू असे धरून ठेवणं आणि डोक्याचं वजन पेलणं, कारण डोक्याचं वजन माणसाच्या 5 किलोच्या आसपास असतं. ते वजन असं पेलून व्यायाम करणं हा पण त्याचा एक नकळत होणारा फायदा आहे. त्याच्यासाठी मुळात आधी थोडी तयारी पाहिजे. अगदीच नवशिक्या माणसाला एकदम हे करता येईल असं वाटत नाही, कारण याच्यात बऱ्याच ठिकाणी ताकद लागते. आणि हे जेव्हा पोटापाशी येतं त्यावेळेला पोटाचे स्नायू कडक करून धरावे लागतात, जे बऱ्यापैकी ताणाची गोष्ट आहे. तर हा एका अर्थाने मसाज पण आहे, पॉलिश पण आहे आणि थोडा त्यातून नकळत होणारा जो व्यायाम आहे तोही उपयुक्त आहे. याच्या आधी आपण याच आकाराच्या वस्तूवरती केलेला ईश्वरीने करून दाखवलेला प्रयोग पाहिला. तो रोलर जो आहे, यासारखी जी वस्तू आहे त्याच्यात, ती मऊ याच्यापासून तयार केलेली आहे. ती हा पाईप चक्क मेटलचा आहे आणि याच्यावरती त्याच हालचाली करणे हे थोडं जास्त काय म्हणाल पाहिजे, जास्त इंटेन्सिटीचं आहे. आणि ते जेव्हा वीरेंद्रसारखा माणूस करतो त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की तिथं असलेलं साकळलेलं रक्त जे आहे ते त्या भागातून निघून जावं असा त्याचा मूळ हेतू आहे. आता पोटरी करता हा व्यायाम करतोय, तसं त्याला जिथं वेदना जाणवत असेल तिथं तो हा प्रकार करू शकतो. आणि परत सांगतो की हे करण्याकरता सुद्धा मुळात बऱ्यापैकी ताकद लागते, तेव्हाच हे तुम्ही अंमलात आणू शकता. हे आधीचं होतं ते थोडं सोपं होतं, तिथे जरा तो प्रकार कठीण, पण करू शकलात तर ती चांगली गोष्ट आहे फार. ते तुमची एक प्रकारे कसोटी पण होऊन जाते. व्यायाम करणारा सारखा स्वतःला कशावर तरी तोलत असतो, तेव्हा त्याचा अंदाज येईल की काय आपण कुठल्या लेवलला आहोत. हा आता हॅमस्ट्रिंग ज्याला म्हणतात, मांडीची मागची बाजू, त्याचे व्यायाम करतो. आत्ता जे काही व्यायाम केले गेले त्यानंतर फोरआर्म भरून जाणं साहजिक आहे, आणि ते घालवण्याकरता, ते दुःख कमी करण्याकरता हा व्यायाम असा वळवला जाऊ शकतो त्याही करता. हा जो पोटाचा मोठा स्नायू आहे त्याच्यात बरीच ताकद असावी लागते हा प्रयोग करण्यासाठी.
याचं वर्गीकरण व्यायाम म्हणून करायचं का मॉलिश म्हणून करायचं, हा सुद्धा एक गमतीचा प्रश्न आहे.